शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट देखील त्यांच्या वतीनं देण्यात येत असलेल्या आज छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे स्नेही मित्र आदरणीय राहुलजी केंद्रे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले नरसिंहजी शिंदे, आमचे दुसरे नागपूरवरून आलेले मित्र डॉक्टर रमेश भराटेजी, आमच्या काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बिराजदारजी, सय्यद जानी मियाजी, प्राध्यापक राजेश चव्हाण सर, श्रीकांत सूर्यवंशीजी, आमचे बालमित्र डॉक्टर बाळासाहेब पाटील, दुसरे यांचे स्नेही डॉक्टर बसवराज स्वामी यांच्या आग्रहामुळं मला इथे येता आलं. यांचे मित्र पंडित सुखनिकर सर, उत्तम बिराजदार सर, आनंद सावंतजी, MD भोसले साहेब, श्री लांडगेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व इतर सन्माननीय संयोजक बंधू भगिनी, ज्यांना पुरस्कार मिळाला ते सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनी, सर्वप्रथम ज्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन या निमित्ताने होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं बोलवण्याबद्दल संयोजकांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्या छत्रपती शिवाजी राजे चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर यांच्या वतीनं हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या ट्रस्ट मध्ये कार्य करणारे सगळे कार्यकर्ते यांनी लोकसभेच्या वेळी पक्षविरहित काम करून माझ्या पाठीशी खंबीर पाठिंबा उभा केला. त्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांचे याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ट्रस्टच्या वतीनं केलं जाणारं काम हे सामाजिक लेवलवर दखल घेण्यासारखं आहे. कुठल्याही पक्षाचं काम न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी या ट्रस्टी मंडळी काम करते. हे बघून मला मनस्वी खरंच आनंद झाला. आज देण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत आणि बरीच मंडळी ही कुठल्या चमकोगिरीमध्ये राहिलेली नाही, कुठल्या राजकीय पक्षाशी जुळलेली नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा सच्चा कार्यकर्ता, मग तो कुठलंही काम करत असो, काम छोटा असेल मोठा असेल, पण प्रत्येक कामाला सारखीच व्हॅल्यू या जगामध्ये आहे. कुठलंच काम छोटं नसतं, कुठलंच काम मोठं नसतं. महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा आपल्याला शिकवण देऊन गेले, राजश्री छत्रपतींनी आपल्याला शिकवण देऊन गेले की कामाला महत्व द्या, कुठल्याही कामाला छोटं मोठं बघू नका, प्रामाणिकपणे कुठलंही काम करणं हीच खरी पूजा आहे. अशा पद्धतीची शिकवण आपल्याला आपल्या पूर्वजांनी आणि आदर्श असणाऱ्या महापुरुषांनी दिलेली आणि या गोष्टींचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून जी लोक समाजामध्ये काम करतात त्यांना पुरस्कृत करण्याचा अतिशय उत्कृष्ट असं काम त्या ट्रस्टच्या वतीनं आज इथं करण्यात येत आहे. आपले स्नेही श्रीकांतजी, राहुलजी यांनी बोलताना समाजातल्या बऱ्याच गोष्टींशी तळमळ व्यक्त केली. आम्ही सुद्धा काल नीटमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आंदोलन लातूरमध्ये काल केलं. मागच्या वर्षी सुद्धा 2024ला लोकसभेमध्ये 10 दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घातला नीटच्या बाबतीत झालेल्या पेपर फुटीबद्दल. विद्यार्थ्यांचं जीवन आज तांगीला लागलेलं आहे.
समाजामध्ये सगळीकडं व्यभिचार कोकाळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पोटावर बोलणे इतक्या चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करणं ही खरंच कौतुकाची बाब आहे आणि त्याबद्दल मी यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला सुद्धा विचार करण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये तुम्ही बघितलं असेल, पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेल्या टोटल आमदारापैकी 65% आमदारावर गुन्हेगारी म्हणजे गुन्हे दाखल झालेले आहेत. कसे गुन्हे? तर क्रिमिनल गुन्हे. 65% आमदारावर क्रिमिनल गुन्हे जर असतील तर समाजाला सुद्धा एका पुढच्या काळामध्ये विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर नक्कीच समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी समाजाला उभं राहायला पाहिजे. आणि जर समाज जर या गोष्टीसाठी दुर्लक्ष करत असेल तर समाजाला एक हिंमत भविष्यामध्ये चुकवल्याशिवाय राहणार नाही, समाजाला चुकवावी लागेल. असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. प्रत्येक नागरिकानं आता जबाबदारी वागण्याची वेळ आली. आपण क्षणिक गोष्टींसाठी भविष्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहोत का असं आपल्याला कधी कधी वाटतं. त्यामुळं येत्या काळामध्ये अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चांगलं काम होत असताना अशा संस्थांच्या मागे उभं राहणं, समाजामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपात चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या मागे उभं राहणं, हे आपण सगळ्यांनी ठरवून त्याच्या पुढच्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या कामाला बळकटी देण्याचं काम समाजाने केलं पाहिजे असं मला वाटतं. यासाठी अतिशय सुंदर कार्यक्रम संयोजकांनी इथं ऑर्गनाईज केला, इथं आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल सगळ्यांचा आभारही व्यक्त करतो. निवडून या पुरस्कारामध्ये त्यांना पुरस्कृत केलं गेलं त्या सगळ्यांचं अभिनंदन या निमित्ताने परत एकदा करतो आणि त्याच्या पुढच्या कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. अशा संस्थांच्या मागे आम्ही गंभीरपणे चांगल्या कार्यासाठी नेहमीच उभं राहू. तिथं कुठलाही पक्ष बघितला जाणार नाही, कुठली जात बघितली जाणार नाही, कुठलाही म्हणजे बाकी स्वार्थ न बघता चांगल्या कार्यासाठी सदैव आम्ही एकता पाठीशी आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषदचे अध्यक्ष करून तडफदार तरुणांच्या गळ्यामध्ये ताईत असणारे त्यांनी आपल्या विचारांचा ठसा कर्तृत्वामधून दाखवला असे आमचे तरुण तडफदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवश्री राहुलजी गोविंदरावजी केंद्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा सदिच्छा द्याव्या. आज आपल्या उदागीर बाबाच्या पावनस्थळामध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने होत असलेल्या छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि त्यांच्या हस्ते विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापारी वेगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट कार्यपद्धती असणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार ज्यांच्या शुभ हस्ते होतोय ते आपल्या लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, मंचावर उपस्थित असणारे आपल्या विभागाचे उपजिल्हाधिकारी, अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांची ओळख आहे असे आदरणीय सुशांत शिंदे साहेब, डॉक्टर बोराडे साहेब आवर्जून या कार्यक्रमाला आलेले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवरायांचं चरित्र अवघड त्यांना आहे असं मी मानतो आणि त्यांच्या विचारावर त्यांनी आपल्याही भूमीमध्ये आणि जिल्ह्यामध्ये चळवळ निर्माण या ठिकाणी केली. असे आमचे श्रीकांत सूर्यवंशी, आमचे ज्येष्ठ बंधू आणि सावाचे प्रदेशाध्यक्ष राजेश्वर भाऊ चव्हाण, मंचावर उपस्थित असणारे काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष संतोष भाऊ बिरादार, डॉक्टर स्वामी साहेब, डॉक्टर माने साहेब, मंचावर उपस्थित असणारे पंडित नाना निकर आणि साबणे आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे अत्यंत धडाडीचा कार्यकर्ता आमचा मित्र असलेले उत्तमजी राधा
प्राध्यापक कमटे सर, आमचे गुरुवारी जोशी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील डॉक्टर साहेब आणि उपस्थित असणारे बरेचसे मान्यवरांचे नाव घेता येतील, वेळाअभावी खासदार साहेबांनाही पुढे कार्यक्रम आहे. उपस्थित असणारे बंधू भगिनी सर्व माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं तर खासदार साहेब या ठिकाणी हा पुरस्कार कुठं होतोय, हा पुरस्कार कुणाच्या हाताने दिला जातोय, या हाराची किंमत काय, या शाली कशा आहेत, या ट्रॉफी कशा आहेत, या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला दिला जातो. या पुरस्काराला एक वेगळं अनन्य कारण त्या ठिकाणी महत्त्व आहे. कारण ज्या छत्रपती शिवरायांच्या नावानं आपलं राज्य राष्ट्र त्यांच्या विचारावर आज आपण चालत आहोत आणि हा पुरस्कार देण्यामागची भूमिका हेच आहे. त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती, वेगवेगळ्या जाती, 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून या स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येक जाती धर्मातल्या तरुणांना एकत्र करून त्यांचं एक मोटिवेशन केलं, त्यांना एक प्रोत्साहित करण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याच पद्धतीने सुद्धा आजच्या पुरस्काराचे या ठिकाणी महत्त्व आहे. आज आपण पाहतोय विविध गावातील असतील, विविध समाजातील असतील, विविध क्षेत्रातील असतील, नामवंत माणसाचा, कर्तृत्ववान माणसाचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडतो. मला या ठिकाणी आवर्जून आमच्या पंडितराव सुप्रीकर सरांचा उल्लेख खासदार साहेब या ठिकाणी करावा वाटतोय. जिल्हाधिकारी साहेबांना बऱ्याच लोकांना माहिती आहे, हा माणूस सातत्याने सामाजिक चळवळीमध्ये असतो. या माणसावर निसर्गाने संकट आलं, कॅन्सर सारखा आजार या माणसाला जोडला. त्या कॅन्सरवर मात करून परत एकदा समाज हितासाठी वाहून घेतलेला माणूस म्हणजे आमचे पंडितांना सुप्रीकर. बऱ्याच लोकांना येतं अडचणी, कोविड सारख्या कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. तर या माणसाने पश्चिम बंगालमधून जवळपास या लातूर जिल्ह्याला जवळपास कदाचित जिल्हाधिकारी साहेबांना माहिती आहे, जवळपास 2 कोटी रुपयाची मदत त्यांच्या मित्राच्या माध्यमातून 5 कोटी रुपयाची मदत या लातूर जिल्ह्याला देण्याचं काम केलं. म्हणजे हा भाव अत्यंत महत्त्वाचा असतो. आज आमच्या या ठिकाणी रमेश आहे, मला अभिमान वाटतो खासदार साहेब आमच्या रमेश बिरादारला पुरस्कार या ठिकाणी मिळाला. कदाचित आपल्यासारखे, तुमच्यासारखे, माझ्यासारखे राजकीय माणसं कधी कधी त्यांची दृष्टी पडत नाही, पण पडद्या मागचं काम रमेश सर आज कित्येक लोकांचं प्राण वाचवण्याचं काम ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर म्हणून या रमेशने या ठिकाणी केलं. स्वतःचा जीव लुटीमध्ये ठेवून खरं तर आता ह्या 2-3 वर्षामध्ये आपला रस्ता चांगला झाला. तर मला आठवतं मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना कित्येक वेळेस रमेश त्या ठिकाणी सकाळी कधी रात्री गाडी घेऊन, त्या गाडीची स्पीड कधी 100 ची राहायची, कधी 100च्या पुढे राहायची. म्हणजे स्वतःचा जीव या ठिकाणी लुटीमध्ये धरून इतरांच्या जीवाला या ठिकाणी तडपडणाऱ्या माणसाचा पुरस्कार सोहळा होतोय. ते मला खऱ्या अर्थाने खूप कौतुकास्पद आहे. डॉक्टर माने साहेब या ठिकाणी असतील, कित्येक पेशंट जे की घरच्यांनी सोबतच्या सहकार्याने सुद्धा अशा सोडलेले पेशंट हार्ट स्पेशलिस्ट आहेत. ते 1-2 पेशंट तर मी साक्षीदार आहे, त्यांचा जीव गेलं खासदार साहेब या ठिकाणी जमा होता. पण डॉक्टर साहेबांनी आपली प्रतिष्ठा, आपले काम या ठिकाणी झोकून देऊन त्या माणसाचं प्राण परत आणण्याचं काम या ठिकाणी केलं. पण अशा माणसांना प्रोत्साहित करणं, अशा माणसाला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान देणं मला वाटतं हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. एक मायेची शाल, एक प्रेरणादायी असलेली वाटचाल, त्याला अशी शाबासकी देणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं असतं. उत्तम तुमचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करतो. खरं तर उत्तम बिरादर आमच्या उमरग्यामधला एक साधारण परिवारातला कार्यकर्ता, सातत्यानं बऱ्याचशा लोकप्रियतेने तिकडे ते येत असतात. समाजाचे काही प्रश्न असतील, इतर काही अडचणी असतील, आमच्याकडे घेऊन सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. कुठलाही राजकीय वारसा नाही, घरी कुठली आर्थिक सामग्री, मोठी सत्ता संपत्ती नाही, पण तो एक खराचा कार्यकर्ता तो सातत्याने या ठिकाणी समाजासाठी सगळंच असतो. उत्तमजी तुमचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहे. खासदार साहेब, सगळ्या पक्षाचे राजकीय लोक तुमच्या सदैव पाठीशी आहेत. कारण तुम्ही असे चांगले उपक्रम, समाजहिताचे उपक्रम आपण घेताय, निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी खूप असणार आहे. पण भविष्यामध्ये निश्चित
त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे समाजामध्ये सुद्धा वाईट विचाराची लोक या ठिकाणी वाढत चालले. आज आपल्याला छत्रपती शिवरायांच्या विचाराची अत्यंत गरज आहे. त्या नव्या पिढीला विशेष करून या सोशल मीडियाच्या पिढीला अत्यंत खासदारच्या ठिकाणी गरज आहे. आपण पाहतो आपण 4-4 वर्षाच्या मुलीची बलात्कार करतात. म्हणजे काय विचार हे झालाय. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की परस्त्री आई समान, परस्त्री बहिणी समान हा विचार आम्हाला आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचा आहे. तो अंमलामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून उत्तमराव भविष्यामध्ये सुद्धा याच्या सोबत एक प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि श्रीकांत भाऊ सारखी माणसं ग्रामीण भागामध्ये कुठलंही राजकीय व्यासपीठ न घेता आपण समाजाची काउन्सिलिंग करणं, समाजाचं समुपदेशन करणं अत्यंत काळाची गरज आपल्याला आहे. कारण शिवाजी महाराजांच्या विचाराची खूप मोठी शिकवणी आहे. आपल्याला, आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला खरं तर गॉड गिफ्ट आहे. इतर देशामध्ये अशा गोष्टी नाही. पण शिवरायांचा विचार जर आपण आत्मसात केला प्रत्येकाने, मला वाटतं अशा घटना भविष्यामध्ये होणार नाही. जाती जातीमध्ये देव वाढणार नाही. आज चुकीच्या पद्धतीनं भले मी राजकारणामधला राजकीय कार्यकर्ता असला तरी मला वाटतंय त्याच्यामध्ये राजकीय लोक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोषी आहेत. जे मतासाठी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वाद लावण्याचे काम या ठिकाणी होत असतात. मला समाजाला आव्हान करायचे की अशा गोष्टीला बळी न पडता आपण कर्तृत्ववान बनलं पाहिजे. आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष या ठिकाणी वेधलं पाहिजे. आमच्या परवा या ठिकाणी उदगीर तालुक्यातला मुलगा एक आयएस झाला आपल्याला माहिती आहे. स्वर्गीय भगवान पाटील साहेब तुम्हाला माहिती आहे. कृष्णा पाटील तो तालुक्यातला झालेला पहिला आयएस आहे. डायरेक्ट आयएसच्या अगोदर पण झाले तो ते प्रमोटिव्ह होते. पण अशा गोष्टीचं या ठिकाणी मला वाटतं या उदगीरच्या व्यासपीठावर कौतुक झालं पाहिजे. याचा वारंवार नामोल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. कारण त्याची प्रेरणादायी कहाणी आहे. वडील राजकारणात होते पण दुर्दैवानं बाल जीवनामध्ये असताना वडिलांचं निधन झालं. त्याने जीवनात तो मोठा शिक्षक असताना घरचा प्रपंच सगळा आईवर आला. आईनं त्याला शिकवलं, रिझर्व सरकार या ठिकाणी घडवलं आणि तो मुलगा आमच्या उदगीर तालुक्यामधला कृष्णा पाटील आईच झाला. समाजाला या ठिकाणी अशा गोष्टीकडे जर आपण दिशा दाखवलो अत्यंत महत्वाची गरज आहे. आपली आर्थिक समृद्धी, आपली आर्थिक आत्मनिर्भरता कुठे या ठिकाणी निर्माण होत असेल तर ते शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतो. एवढा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संदेश द्यायचा आहे. खरं तर मी आपला वेळ देणार नाही. खासदार साहेबांनी कार्यक्रमाला पाहिजे निश्चितप्रमाणे एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व उत्तमरावच्या सहकार्याचा आमचे मित्र विशाल देवणी सगळे त्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊ माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी अध्यक्ष राहुल केंद्रे साहेब, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरसिंहभाऊ शिंदे, संतोष भाऊ बिरादार, जानिनिया, जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानेश्वर बिरादार व तसेच उदगीर जळकोटचे विभागीय अधिकारी सुशांत शिंदे साहेब व आमच्या तन मन धनाचे आज जवळपास 25 ते 30 वर्षापासून आमचे सहकारी व आमचे मार्गदर्शक राहिलेले आमचे लातूर जिल्ह्याचे ॲडव्होकेट श्रीकांतजी भैया सुरवशी यांचं पण मी स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने संजय भाऊंना मी सांगू इच्छितो, भाऊ माझा हा प्रोग्राम जवळपास 2025 चा आहे. तुमच्याकडे मी मुंबईला आलो होतो परंतु इलेक्शन अभावी राहून गेला. त्यानंतर आज भावनी शब्द दिले, एका शब्दामध्ये त्यांनी होकार दिला व माझा मान घेऊन छत्रपती शिवाजीराजांच्या केवळ ट्रस्टच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब कुठली तारीख न मागता तुम्ही निश्चित करा, आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येतो असे म्हणाले आमचे लाडके खासदार साहेब कारगे साहेब यांचे मी अभिनंदन करतो व आमचे सर्व आलेले मान्यवर व उपस्थित महिला भगिनी, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, डॉक्टर असतील, अनेक क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु त्यांचं कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे.
त्यांनी काय करतात काय नाही कुठल्या गोष्टी आपण परंतु आपण त्यांच्यापर्यंत सत्काराला जात नाही कुठला सन्मान देत नाही हेच एक आपलं भाग्य म्हणून संजय भाऊ माझे छोट्याशा गावाला प्रयत्नाला तुम्ही मला होकार दिला याच प्रयत्नाला असंच आम्ही भरभरून तुम्ही प्रेम द्यावं एवढी इच्छा मी व्यक्त करतो उपस्थितांचे सर्वचे आभार मानतो माझ्या सर्व टीमचे पण आभार माझे मार्गदर्शक राजे चव्हाण सर यांचा पण मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय